व्हिडिओतली ही जी पावसाची भयानक दृश्य तुम्ही आता पाहताय HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत बेळगावमधील। मागील आठवड्यात सुद्धा बेळगावमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवला होता आणि आता सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते। 24 मार्चला मंगळवारी अक्षरशः ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवलेला आहे। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नव्यानं संकट उभं ठाकलेलं आहे। विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद झालेली आहे। मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं आपण पाहिलेलं आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला। मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात आलाय। लातूर, धाराशिव, सोलापुरात अवकाळी पाऊस झालेला असून सांगलीच्या मिरज पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा झाली। बेडग व आराकसह परिसरात गारांचा तुफान पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारपीट सुरू झाल्यानं स्थानिकांचं मोठं नुकसान झालं। सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला होता आणि त्याच अनुषंगानं मागील आठवड्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं आपण पाहायला मिळालं। मात्र आता सुद्धा तीच परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे। आता जर ही दृश्य तुम्ही पाहू शकता, आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही दृश्य आहेत बेळगावमधील। बेळगाव शहराला जोरदार पावसानं झोडपलेलं आहे। अनेक भागात गारांचा खच सुद्धा पाहायला मिळाला। यामुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय। संध्याकाळच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। तसंच जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीनं तुफान हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तसंच आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल।